नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। गर्भवती महिलांसाठी अधिक प्रमाणात आवश्यक असणारा घटक कोणता? ऑप्शन आहे ए कॅल्शियम, बी लोह, सी प्रथिने, डी वरील सर्व। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। गर्भवती महिलांसाठी अधिक प्रमाणात आवश्यक असणारा घटक म्हणजे कॅल्शियम, लोह, प्रथिने हे सर्व आहेत। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। विटॅमिन सीचा प्रमुख स्रोत कोणता? ऑप्शन आहे ए दूध, बी संत्री, सी तांदूळ, डी तेल। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत्री। विटॅमिन सीचा प्रमुख स्रोत संत्री हा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। पोषण तत्वांमध्ये प्रोटीनचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन आहे ए ऊर्जा देणे, बी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, सी शरीर बांधणी, डी पचन सुधारणे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शरीर बांधणी। पोषण तत्वामध्ये प्रोटीनचे मुख्य कार्य शरीर बांधणी हे आहे। प्रोटीन हे शरीराच्या पेशींच्या, स्नायूंच्या आणि ऊतीच्या बांधणीसाठी अतिशय आवश्यक असते। त्यामुळे त्याला बॉडी बिल्डिंग फूड असेही म्हणतात। प्रोटीनमध्ये अमिनो ॲसिड असतात आणि ते शरीराच्या नव्या पेशी निर्माण करायला मदत करतात आणि शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतात। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शरीर बांधणी। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। अंगणवाडी केंद्रावर बालकांना दिला जाणारा अणुपूरक आहार म्हणजे ए फळफळावळ, बी बिस्किटे, सी घरगुती जेवण, डी पौष्टिक मिश्र आहार। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पौष्टिक मिश्र आहार। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। पोषण आहारात संपूर्ण अन्न म्हणजे काय? ऑप्शन आहे ए फळ, भात व डाळ, बी केवळ दूध, सी सर्व पोषण घटकांचा समावेश असलेला आहार, डी फक्त पाणी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व पोषण घटकांचा समावेश असलेला आहार। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। ICDSमध्ये दिला जाणारा टेक होम राशन THR कोणाला दिला जातो? ऑप्शन आहे ए शालेय मुले, बी केवळ महिला, सी 6 महिने ते 3 वर्षे बालक व गर्भवती माता, डी 10 वर्षावरील मुले। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 महिने ते 3 वर्षे बालक व गर्भवती माता। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। दुग्धजन्य पदार्थ म्हणजे काय? ऑप्शन आहे ए फळ, बी मांस, सी दुधापासून बनलेले पदार्थ, डी भाजीपाला। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुधापासून बनलेले पदार्थ। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। कॅल्शियमच्या अभावामुळे कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए अंधत्व, बी हाडे कमकुवत होणे, सी सर्दी, डी त्वचारोग। उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक बी हाडे कमकुवत होणे. कॅल्शियमच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पोषण अभियानाची सुरुवात भारतात कधी झाली? ऑप्शन आहे ए 2012, बी 2015, सी 2018, डी 2020. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2018. पोषण अभियानाची सुरुवात भारतात 2018मध्ये झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पालेभाज्यांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते? ऑप्शन आहे ए बी जीवनसत्व, बी सी जीवनसत्व, सी ए जीवनसत्व, डी डी जीवनसत्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए जीवनसत्व. पालेभाज्यांमध्ये ए जीवनसत्व अधिक असते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. विटॅमिन डी मिळण्याचा नैसर्गिक स्रोत कोणता? ऑप्शन आहे ए दूध, बी सूर्यप्रकाश, सी फळे, डी पाणी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्यप्रकाश. विटॅमिन डी मिळण्याचा सूर्यप्रकाश हा नैसर्गिक स्रोत आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. बालकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण घटक कोणता? ऑप्शन आहे ए फक्त चरबी, बी फक्त साखर, सी प्रथिने, डी मीठ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रथिने. बालकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पोषण घटक म्हणजे प्रथिने हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. संतुलित आहारात खालीलपैकी काय असावे? ऑप्शन आहे ए फक्त प्रथिने, बी सर्व प्रकारचे पोषक घटक, सी केवळ चरबी, डी पाणी फक्त. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्व प्रकारचे पोषक घटक. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. टेक होम राशन THR कोण घेतात? ऑप्शन आहे ए किशोरी मुली, बी शाळकरी विद्यार्थी, सी गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला आणि 6 महिने ते 3 वर्ष बालक, डी वयोवृद्ध. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला आणि 6 महिने ते 3 वर्ष बालक. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार कोणत्या स्वरूपात दिला जातो? ऑप्शन आहे ए फळे, बी खिचडी थालीपीठ, सी पाणी, डी कोरडं अन्न. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खिचडी थालीपीठ. अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार हा खिचडी व थालीपीठ या स्वरूपात दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आई हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो? ऑप्शन आहे ए क्रियापद, बी नाम, सी विशेषण, डी सर्वनाम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाम. आई हा शब्द नाम या प्रकारात मोडतो. कारण आई हा शब्द व्यक्तिवाचक संज्ञा आहे, त्यामुळे आई हे नाम आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. गोड हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो? ऑप्शन आहे ए क्रियापद, बी क्रियाविशेषण, सी विशेषण, डी नाम. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विशेषण. गोड हा शब्द विशेषण या शब्द प्रकारात मोडतो. कारण गोड हा शब्द एखाद्या वस्तूचा गुण सांगतो, त्यामुळे गोड हा शब्द विशेषण या प्रकारात मोडतो.
आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. लवकर या शब्दाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन आहे ए. नाम, बी. विशेषण, सी. क्रियाविशेषण, डी. अव्यय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. क्रियाविशेषण. लवकर या शब्दाचा प्रकार क्रियाविशेषण हा आहे. तो लवकर आला या शब्दात लवकर हा क्रियेला विशेषता देते, त्यामुळे तो क्रियाविशेषण आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पुस्तक हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो? ऑप्शन आहे ए. पुल्लिंगी, बी. स्त्रीलिंगी, सी. नपुंसकलिंगी, डी. लिंगवाचक नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नपुंसकलिंगी. पुस्तक हा शब्द नपुंसकलिंगात मोडतो, कारण पुस्तक ही वस्तुवाचक संज्ञा असून त्याला लिंगविशेषण लागत नाही, त्यामुळे पुस्तक हा शब्द नपुंसकलिंगी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. राम झोपतो या शब्दात क्रियापद कोणते आहे? ऑप्शन आहे ए. राम, बी. झोपतो, सी. झोप, डी. तो. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. झोपतो. झोपतो हे या वाक्यातील क्रियापद आहे, कारण झोपतो हे कृती सांगते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील.